नमस्कार. इन्फो इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, आणि आजचा विषय खरोखरच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच. म्हणजे हे चॅनल मुळात महाराष्ट्रातील कायदे, जमिनींचे व्यवहार, शासनाचे वेगवेगळे निर्णय, शेती आणि महसूल यांसारख्या क्लिष्ट विषयांवर अतिशय सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी ओळखलं जातं. बरोबर. आणि आजचा आपला चर्चेचा विषय सुद्धा असाच एका मोठ्या गोंधळावर उपाय शोधणारा आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे जेव्हा आपण एखादा आजार शोधण्यासाठी एक्सरे काढतो तेव्हा हाड मोडले की नाही हे अगदी स्पष्ट दिसतं. हो, तिथे सगळं ब्लॅक अँड व्हाईट असतं. अगदी. पण जेव्हा एखादा सामान्य माणूस स्वतःचा घर घेण्याचा किंवा स्वतःच्या जमिनीवर बांधकाम करण्याचा विचार करतो तेव्हा ही अचूकता कुठेतरी हरवून जाते. तिथे हा FSI किंवा FSI नावाचा असा काही गुंतागुंतीचा विषय समोर येतो की सगळं चक्रव्यूहात अडकल्यासारखं वाटतं. तसं पाहिलं तर पूर्वी महाराष्ट्रात प्रत्येक शहराचे नियम वेगळे होते. हो, आणि त्यामुळे पारदर्शकता अजिबात नव्हती. पण आता राज्य शासनाने UDCPR 2020 म्हणजे एकत्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू केली आहे. तर आज आपण याच नियमावलीतले पूरक FSI म्हणजे अँसिलियरी FSI आणि प्रीमियम FSI हे शब्द नेमके काय आहेत हे डिकोड करणार आहोत. हा विषय खरोखरच खूप वर्ष अंधारात होता. म्हणजे FSI कसा मोजायचा यावर कधीच कुणाची एकवाक्यता नसायची. पण या नवीन UDCPR 2020 धोरणाने संपूर्ण महाराष्ट्रातील काही विशेष प्राधिकरणे वगळली तर संपूर्ण बांधकाम क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. अच्छा, पण आपण थेट मुळापासून सुरुवात करूया. म्हणजे पूर्वी जेव्हा इमारतींचे नकाशे पास व्हायचे तेव्हा आपण ऐकायचो की बाल्कनी किंवा जिने अशा जागांना मोजमापातून फ्री म्हणजे मोफत सूट मिळायची. हो, जुन्या नियमात ती एक मोठी पळवाट होती. मग नव्या नियमावलीत ती पद्धत पूर्णपणे बंद का करण्यात आली आणि हा अँसिलेरी FSI किंवा पूरक FSI नावाचा नवीन प्रकार नेमका काय आहे? इथेच या धोरणाचा सर्वात मोठा आणि धाडसी बदल दिसतो. म्हणजे जुन्या फ्री पद्धतीचा बिल्डरांकडून कसा गैरवापर व्हायचा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पूर्वी बाल्कनी किंवा फ्लॉवर बेडच्या नावाखाली जवळपास 10 ते 15% जागा FSI मधून वगळली जायची. कारण ती फ्री असायची ना? बरोबर, अगदी बरोबर. पण प्रत्यक्षात काय व्हायचं, नकाशात दाखवलेली ती मोकळी बाल्कनी इमारत पूर्ण झाल्यावर बिल्डर बेकायदेशीरपणे भिंती बांधून आतल्या खोलीला जोडायचा. बापरे, म्हणजे कागदावर एक सुंदर हवेशीर इमारत दिसायची आणि प्रत्यक्षात तिथे कॉन्क्रीटचा एक मोठा ठोकळा उभा केलेला असायचा. हो ना, आणि यातून शासनाला महसूलही मिळायचा नाही. शिवाय शहराच्या पायाभूत सुविधांवर अचानक लोकसंख्येचा अतिरिक्त भार यायचा. म्हणजे ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्यावर ताण. नक्कीच. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाने आता ठरवलंय की कोणतीही गोष्ट फ्री ठेवायची नाही. त्याऐवजी त्यांनी पूरक FSI ही संकल्पना आणली. म्हणजे यात नक्की काय नियम आहे? आता इमारतीचे जिने, लॉबी, बाल्कनी या सर्वांसाठी एक एकत्रित मर्यादा दिली आहे. निवासी इमारतींसाठी एकूण मूळ FSIच्या जास्तीत जास्त 60% आणि व्यावसायिक इमारतींसाठी 80% अशी ही मर्यादा आहे. व्यावसायिकसाठी 80% का? कारण व्यावसायिक इमारतींमध्ये मोठे जिने आणि अग्निशमन यंत्रणेसाठी जास्त जागा लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मोजण्यासाठी आता P-लाईन म्हणजेच P-लाईन आउटर पेरिफेरी मजल्याच्या बाह्य परिघाची रेषा ही पद्धत वापरली जाते. एक मिनिट, मला इथे एक शंका येते. जर P-लाईनच्या आत जे काही बांधकाम असेल, मग ती उघडी बाल्कनी असो किंवा कपाट, ते सर्व जर आता मोजलं जाणार असेल तर मग बिल्डर लोक ग्राहकांना बाल्कनी देतीलच कशाला? हा खूपच तार्किक प्रश्न आहे. म्हणजे ते पूर्ण 60% जागा फक्त बेडरूम आणि हॉल मोठे करण्यासाठीच वापरतील ना? यात तर घर घेणाऱ्या सामान्य माणसाचा तोटा आहे, त्याला बाल्कनीच मिळणार नाही. हे कसं काय पारदर्शक झालं? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण वास्तवात तसं होत नाही. कारण इथे बाजारपेठेची मागणी काम करते. घर खरेदी करणारा ग्राहक बाल्कनीची मागणी करतोच. हो, तेही आहे. शिवाय नियमावलीत एक अत्यंत हुशार तरतूद आहे. हे जे 60% क्षेत्र आहे ते फक्त खोल्या वाढवण्यासाठी वापरता येत नाही. त्यात जिने, लिफ्टची जागा, पॅसेज हे सगळं बसवावंच लागतं. त्यामुळे बिल्डरला एक समतोल साधावा लागतो. अच्छा, म्हणजे तो संपूर्ण जागा फक्त खोल्यांसाठी वापरू शकत नाही. अगदी. या P-लाईनमुळे किमान हे तरी निश्चित झालं आहे की जे कागदावर आहे तेच प्रत्यक्षात बांधलं जाईल. ग्राहकाला नंतर अनधिकृत बांधकाम तुटण्याची भीती उरत नाही.
ठीक आहे, म्हणजे डिझाईनमध्ये एक प्रकारची शिस्त आली आहे. पण याचा दुसरा अर्थ असाही होतो ना की हा अतिरिक्त 60 किंवा 80% पूरक FSI आता फ्री राहिलेला नाहीये. हो, तो फ्री नाहीये. त्यासाठी बिल्डरला शासनाला पैसे मोजावे लागतात. मग हे दर कसे ठरवले जातात? संपूर्ण राज्यासाठी एकच दर आहे का? नाही, हा एक अतिशय महत्वाचा आर्थिक पैलू आहे. हे दर जमिनीच्या रेडी रेकनर दरांवर, ज्याला आपण ASR म्हणतो, त्यावर अवलंबून असतात. शासनाने अतिशय वैज्ञानिक पद्धतीने शहरांच्या दर्जानुसार हे दर निश्चित केले आहेत. म्हणजे पुणे किंवा मुंबईसाठी वेगळे दर? बरोबर. उदाहरणार्थ पुणे आणि ठाणे यांसारख्या महानगरपालिकांचा विचार करूया. ही शहरे प्रचंड वेगाने वाढत आहेत, तिथे जागेची टंचाई आहे आणि सार्वजनिक सुविधांवर मोठा ताण आहे. त्यामुळे तिथे हा दर रेडी रेकनरच्या 15% ठेवण्यात आला आहे. अच्छा. आणि राज्याच्या इतर भागांसाठी जिथे वाढीचा वेग थोडा कमी आहे, तिथे काय दर आहेत? तिथे शासनाने थोडी सवलत दिली आहे. नागपूर, नाशिक आणि राज्याच्या इतर सर्व ड आणि क वर्ग महानगरपालिका तसेच नगरपरिषदांसाठी हा दर फक्त 10% आहे. म्हणजे यातून स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि राज्य शासनाला पायाभूत सुविधांसाठी थेट महसूल मिळतो. तर अगदी थेट महसूल मिळतो. इथूनच एका मोठा बदलाची सुरुवात होतीये असं दिसतंय. आपण मूळ आणि पूरक FSI समजून घेतला, पण समजा एखाद्याला त्याच्या जागेवर या मूळ मंजुरीपेक्षाही अधिक उंच इमारत बांधायची आहे. जुन्या काळात यासाठी TDR किंवा TDR खरेदी करावा लागायचा आणि त्या TDRच्या बाजारात खूप मोठा काळा बाजार चालायचा, हे आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे. हो, तो एक खूप मोठा विषय होता. मग आता शासनाने यावर प्रीमियम FSIच्या माध्यमातून काय उपाय शोधला आहे? TDRची मक्तेदारी मोडून काढणारा हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारी निर्णय आहे. TDR म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क. पूर्वी कसं व्हायचं? समजा एखाद्याची जमीन रस्ता रुंदीकरणात गेली तर सरकार त्याला पैशांऐवजी TDR सर्टिफिकेट द्यायचं. बरोबर. मग तो व्यक्ती ते सर्टिफिकेट बाजारात विकायचा. हो. पण यात एक खूप मोठी गोम होती. कसली गोम? कृत्रिम टंचाईची. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर TDR असायचा ते लोक एक गट तयार करायचे, ज्याला आपण कार्टेल म्हणतो. ते बाजारात TDR मुद्दाम विकायला काढायचेच नाहीत. बापरे, म्हणजे मुद्दाम तुटवडा निर्माण करायचे. अगदी. त्यामुळे भाव गगनाला भिडायचे. बिल्डरला नाईलाजाने चढ्या भावाने TDR घ्यावा लागायचा किंवा मग त्याचे प्रोजेक्ट्स वर्षानुवर्ष रखडायचे. आणि या सगळ्याचा फटका शेवटी घर घेणाऱ्या सामान्य माणसाला बसायचा. हो. पण आता शासनाने प्रीमियम FSI आणला आहे. म्हणजे बिल्डर थेट सरकारला पैसे देऊन FSI विकत घेऊ शकतो. निवासी बांधकामासाठी रेडी रेकनरच्या 35% तर व्यावसायिक बांधकामासाठी 50% प्रीमियम आकारला जातो. बरं, पण इथे माझा एक खूप मोठा आक्षेप आहे. जर बिल्डर सरकारला कोट्यावधी रुपये प्रीमियम म्हणून देत असेल तर तो काही तोट्यात व्यवसाय करणार नाही? नक्कीच नाही. तो ही सगळी रक्कम घराच्या किमतीत जोडून ग्राहकांकडूनच वसूल करेल ना. मग या सर्वसामान्य माणसाचा काय फायदा झाला? हा अत्यंत रास्त मुद्दा आहे. वरवर पाहता प्रीमियमची रक्कम खूप मोठी वाटते, पण बाजाराचे अर्थशास्त्र थोडं वेगळ्या पद्धतीने काम करतं. ते कसं? जेव्हा TDRची कृत्रिम टंचाई असायची तेव्हा अनिश्चितता खूप होती. प्रोजेक्ट 2-2 वर्षे रखडायचे आणि बांधकामात वेळ हाच पैसा असतो. बँकेचे व्याज वाढत राहायचे. अच्छा, म्हणजे प्रोजेक्ट लांबला की खर्च वाढायचा? होय. आता प्रीमियम FSI मुळे अनिश्चितता संपली आहे. बिल्डरला नक्की माहीत असतं की त्याला सरकारला किती पैसे द्यायचे आहेत. तो तातडीने पैसे भरून काम सुरू करू शकतो. म्हणजे वेळेची बचत होते. अगदी बरोबर. वेळेची बचत झाल्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च, ज्याला होल्डिंग कॉस्ट म्हणतात, तो कमी होतो. शिवाय बाजारात घरांचा पुरवठा वाढतो. आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, जेव्हा सप्लाय वाढतो तेव्हा किमती स्थिरावतात. म्हणजे भाव एकदम वाढत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वी जो नफा TDR लॉबीच्या खिशात जायचा तो आता थेट सरकारच्या तिजोरीत जातोय. म्हणजे तोच पैसा परत शहराचे रस्ते आणि पाणी पुरवठा सुधारण्यासाठी वापरला जाऊ शकतो. हे समजण्यासारखं आहे. पण इथेच मला एक मोठा धोका दिसतो. कोणता? जर शासनाला यातून घसघशीत महसूल मिळत आहे तर मग सरकार पैशांच्या लालसेपोटी कोणत्याही छोट्या अरुंद गल्लीत कोणालाही 10 मजली इमारत बांधायला परवानगी देईल? यातून ट्रॅफिकची कोंडी किंवा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही का? अजिबात नाही. आणि हाच या धोरणाचा सर्वात मजबूत चेक अँड बॅलन्स आहे. याला आपण 9 मीटरचा सुवर्णमध्य म्हणू शकतो. 9 मीटरचा नियम तो काय आहे?
नियमावली अतिशय कडक शब्दात सांगते की रस्त्याची रुंदी 9 मीटरपेक्षा कमी असल्यास कोणत्याही प्रकारचा प्रीमियम FSI किंवा TDR वापरता येणार नाही. तिथे फक्त 1.0 इतकाच मूळ FSI वापरता येतो. अच्छा, म्हणजे रस्ता 6 मीटरचा असेल आणि बिल्डर कोट्यावधी रुपये द्यायला तयार असला तरी सरकार त्याला तिथे उंच इमारत बांधू देणार नाही? नक्कीच नाही. कल्पना करा, 6 मीटरच्या अरुंद रस्त्यावर 20 मजली इमारत बांधली आणि तिथे आग लागली तर फायर ब्रिगेडच्या मोठ्या गाड्या किंवा साधी रुग्णवाहिका तिथे पोहोचणार कशी? बरोबर आहे. शिवाय जमिनीखालच्या गटारांची आणि पाण्याची क्षमताही त्या लोकसंख्येला पुरेशी नसते. त्यामुळे रस्त्याची रुंदी जसजशी वाढते, म्हणजे 12 मीटर, 15 मीटर ते 30 मीटर, तसतशी इमारतीची कमाल क्षमता टप्प्याटप्प्याने वाढत जाते. हे जीवितहानी टाळण्यासाठी उचललेले अत्यंत कठोर पाऊल आहे. सुरक्षेच्या या मुद्द्यावरूनच मला एका नवीन ट्रेंडची आठवण झाली. आजकाल आपण बघतो मुंबई, पुणे, नाशिकमध्ये 30 ते 40 मजल्यांच्या उत्तुंग इमारती, हाय रायझेस सर्रास पाहायला मिळतात. हो, खूप वाढल्यात त्या. जेव्हा एखादी 40 मजली इमारत उभी राहते तेव्हा तिथे शेकडो कुटुंबे राहायला येतात. त्यामुळे शहराच्या अग्निशमन यंत्रणेवर किंवा पाणीपुरवठा यंत्रणेवर जो अचानक मोठा ताण येतो त्याची भरपाई कोण करतं? यासाठी शासनाने उंचीनुसार आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त अधिभाराची म्हणजे हायराईज सरचार्जची तरतूद केली आहे. केवळ जमिनीच्या क्षेत्रफळावर प्रीमियम आकारून चालत नाही, कारण जसजशी इमारतीची उंची वाढते तसतशी नागरी सुविधांची गरज गुंतागुंतीची आणि खर्चिक बनते. म्हणजे उंच इमारतींना जास्त कर द्यावा लागतो? अगदी. 1 ते 4 मजल्यांसाठी कोणताही अतिरिक्त कर नाही, पण 5 ते 10 मजल्यांसाठी 5%, 11 ते 20 मजल्यांसाठी 10% आणि 31 मजले किंवा त्याहून अधिक उंचीच्या इमारतींसाठी रेडी रेकनरच्या थेट 20% अतिरिक्त प्रीमियम आकारला जातो. बात रे, 20% अतिरिक्त? पण हा पैसा जातो कुठे? हा निधी विशेषतः शहराच्या अग्निशमन पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठीच वापरला जातो. अच्छा, फायर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. हो, कारण अत्याधुनिक फायर इंजिन्स ज्यांच्या शिड्या 50 मजल्यांपर्यंत पोहोचू शकतात त्यांची किंमत कोट्यावधींमध्ये असते. उंच इमारतींना सुरक्षा पुरवणं हा खर्चिक मामला आहे आणि त्याचा भार थेट त्याच प्रकल्पाकडून उचलला जातो. हे ऐकायला खूपच तर्कशुद्ध वाटतं. आता आपण थोडं दुसऱ्या एका समस्येकडे वळूया, जी खास करून जुन्या शहरांमध्ये दिसते. आपण रिकाम्या जागांवरचे नियम पाहिले. पण पुणे, मुंबईसारख्या शहरांच्या मध्यवर्ती भागात नवीन मोकळ्या जागा उरलेल्याच नाहीत. तिथे फक्त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. बरोबर. त्यामुळे तिथे पुनर्विकास म्हणजे रिडेव्हलपमेंट हाच एकमेव पर्याय उरतो. पण नियमावलीचा अभ्यास केल्यावर एक खूप रंजक गोष्ट समोर येते. उपनगरातील पुनर्विकास प्रकल्पांना शासनाकडून शहराच्या मुख्य भागापेक्षा जास्त प्रोत्साहन FSI म्हणजे इन्सेंटिव्ह FSI मिळतो. होय, असा नियम आहे. पण हे असं का? मुख्य शहराला कमी आणि उपनगराला जास्त, यात काय लॉजिक आहे? यामागे अत्यंत उत्तम असे अर्थशास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण आहे. याला तांत्रिक भाषेत LRRC गुणोत्तर म्हणतात, म्हणजेच लँड रेट टू रेट ऑफ कन्स्ट्रक्शन रेशो. हे थोडं सोप्या उदाहरणासह समजावून सांगा, कारण ऐकायला हे खूपच किचकट वाटतंय. नक्कीच. आपण एका उदाहरणावरून समजूया. समजा एका बिल्डरला दादरसारख्या मुख्य शहरात पुनर्विकास करायचा आहे आणि दुसऱ्याला बदलापूरसारख्या उपनगरात. ठीक आहे. आता दादरमध्ये जमिनीचे भाव सोन्यासारखे आहेत. तिथे बांधकामाचा खर्च म्हणजे सिमेंट, विटा, मजुरी आणि जमिनीचा भाव यातील तफावत खूप मोठी असते. म्हणजे बांधकाम खर्च कमी आणि जमिनीचा भाव जास्त. अगदी बरोबर. त्यामुळे बिल्डरने दादरमध्ये फक्त 10 ते 12 नवीन घरे बांधून विकली तरी त्याला करोडो रुपयांचा नफा मिळतो. त्यामुळे असा प्रकल्प परवडण्यासाठी शासनाला खूप जास्त FSI द्यावा लागत नाही. तिथे 85 ते 100% प्रोत्साहन पुरेसे ठरते. पण बदलापूरमध्ये जमिनीचा भाव दादर इतका नसतो. अगदी अचूक. उपनगरात जमिनीचे भाव खूप कमी असतात. तिथे घर बांधल्यावर ते मुख्य शहराइतक्या चढ्या भावाने विकले जात नाही. त्यामुळे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारा करण्यासाठी म्हणजे वायबल करण्यासाठी बिल्डरला अधिक फ्लॅट्सची गरज असते. अच्छा, म्हणजे जास्त घरे बांधावी लागतात. हो, म्हणूनच उपनगरात 115 ते 130% इतका जास्त प्रोत्साहन FSI दिला जातो, जेणेकरून बिल्डरला जास्तीची घरे बांधून नफा कमवता येईल आणि जुन्या रहिवाशांना नवीन घर मिळू शकेल. हे रिअल एस्टेट बाजारातील आर्थिक चढउतारांशी अचूक सांगड घालणारे धोरण आहे. क्या बात आहे. खूप छान लॉजिक आहे.
आणि सोबतच मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे DCPR 2034च्या संदर्भात सांगायचं झाल्यास तिथे मूळ रहिवाशांच्या घराचा आकार वाढवण्यासाठी 35% मोफत फंजिबल FSI पण दिला जातो. हे सगळं कागदावर अतिशय उत्तम आणि परिपूर्ण वाटतं, पण आपण वास्तवाकडे डोळेझाक करू शकत नाही. तेही आहे. जेव्हा एखादा सामान्य नागरिक किंवा आर्किटेक्ट प्रत्यक्ष नकाशे पास करण्यासाठी महानगरपालिकेत जातो, तेव्हा फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर सरकताना किती वेळ लागतो आणि तिथे किती तडजोडी कराव्या लागतात हे सर्वांनाच माहीत आहे. हो, भ्रष्टाचार हा मोठा प्रश्न होताच. मग या प्रक्रियेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या नवीन नियमावलीत काही उपाय आहेत का? होय, आणि हा या संपूर्ण धोरणाचा सर्वात मजबूत दुवा आहे. शासनाने या सर्व किचकट नियमांची मानवी हस्तक्षेपाशिवाय अंमलबजावणी करण्यासाठी महावास्तू किंवा BPMS हे अत्याधुनिक ऑनलाईन पोर्टल आणले आहे. म्हणजे आता फाईल घेऊन फिरावं लागत नाही? अजिबात नाही. आता जुन्या पद्धतीप्रमाणे अधिकाऱ्यांच्या मागे फिरण्याची गरज उरलेली नाही. आता आर्किटेक्टला ऑटो DCR नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये इमारतीच्या नकाशाला कलर कोडिंग करावे लागते. कलर कोडिंग म्हणजे नेमकं कसं काम करतं हे सॉफ्टवेअर? म्हणजे जिने, बाल्कनी, खोल्या, P-लाईन या सर्वांना नकाशातच विशिष्ट रंग दिले जातात. त्यानंतर ही फाईल XML फॉर्मॅटमध्ये महावास्तू पोर्टलवर अपलोड केली जाते. हे सॉफ्टवेअर स्वतःच नियमानुसार FSIची मोजणी करते. अच्छा, म्हणजे कम्प्युटरच सगळं मोजतं. अगदी. 60% मर्यादा पाळली आहे का, रस्त्याची रुंदी 9 मीटर आहे का, हे संगणक स्वतः तपासतो. जर नियम पाळले नसतील तर सॉफ्टवेअर फाईल थेट रिजेक्ट करतो. यात कोणतीही मानवी तडजोड शक्य नाही. बापरे, म्हणजे अधिकारी मॅन्युअली काहीच करू शकत नाहीत? नाही, अधिकारी आपल्या मर्जीने नियम वाकू शकत नाही. त्यामुळे नकाशे पास करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड पारदर्शकता आणि वेग आला आहे. तंत्रज्ञानाचा हा वापर खरोखरच कौतुकास्पद आहे. पण या सगळ्या चर्चेच्या शेवटी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर एक खूप मोठी आणि गंभीर चिंता समोर उभी राहते. कोणती चिंता? म्हणजे हे सगळे नियम इमारती वेगाने उभ्या करण्यासाठी आणि शहरांचा उभा विकास किंवा व्हर्टिकल ग्रोथ करण्यासाठी डिझाईन केले आहेत. पण रस्त्यांच्या खाली असलेली पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज व्यवस्था अनेक ठिकाणी अजूनही ब्रिटिशकालीन किंवा 50 वर्ष जुनीच आहे. हो, हा खूप गंभीर प्रश्न आहे. इमारती 20 मजने होत आहेत, पण पाईपलाईनचा आकार तोच आहे. नागरी सुविधांवरील हा जो भयानक ताण आहे तो कसा हाताळला जातोय? हे या धोरणासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे आणि हे प्रामाणिकपणे मान्य करावेच लागेल. याला इन्फ्रास्ट्रक्चर लॅग म्हणतात. इन्फ्रास्ट्रक्चर लॅग म्हणजे नक्की काय? म्हणजे इमारती 2 वर्षात उभ्या राहतात, पण जमिनीखालच्या सुविधा बदलायला दशके लागतात. मात्र यावर मात करण्यासाठी आता नियमावलीत अतिशय कडक पर्यावरणीय आणि हरित किंवा ग्रीन अटी टाकण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ कोणत्या अटी? मोठ्या प्रकल्पांसाठी आता काही गोष्टी सक्तीच्या केल्या आहेत, जसे की 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्लॉटसाठी रूफटॉप फोटोव्होल्टेक म्हणजे सौर ऊर्जा प्रणाली बसवणं अनिवार्य आहे. अच्छा, सोलार सिस्टम. हो, आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी ग्रे वॉटर रिसायकलिंगचे कडक नियम आहेत. इमारतीला लागणारं पाणी त्यांनी स्वतःच रिसायकल करावे अशी अपेक्षा आहे. म्हणजे म्युनिसिपॅलिटीच्या पाण्यावरचा ताण कमी होईल. अगदी बरोबर. शिवाय जे प्रकल्प हरित इमारती किंवा ग्रीन बिल्डिंग्ज म्हणून प्रमाणित केले जातात त्यांना शासनाकडून 3 ते 60% अतिरिक्त मोफत FSI दिला जातो. यातून इमारतींनी स्वतःच्या पायाभूत गरजा काही अंशी स्वतःच पूर्ण कराव्यात असा उद्देश आहे. म्हणजे नुसताच सिमेंटचं जंगल बंद न करता त्याला शाश्वततेची जोड देण्याचा हा प्रयत्न आहे. थोडक्यात सांगायचं तर आज आपण FSIचं गणित, पूरक FSI, प्रीमियमचे अर्थशास्त्र आणि पुनर्विकासाचे विज्ञान खूप सविस्तरपणे समजून घेतले. हो, आणि शेवटी एवढंच सांगेन की UDCPR 2020 मुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या बांधकाम क्षेत्रात एक समानता आली आहे. पूरक आणि प्रीमियम FSI मुळे शहरांचा जो आडवा विस्तार होत होता, ज्याने शेतजमिनी नष्ट होत होत्या, तो थांबून उभ्या विकासाला चालना मिळाली आहे. आणि महावास्तूमुळे पारदर्शकता वाढून स्थानिक स्वराज्य संस्थांना चांगला निधी मिळतोय. नक्कीच. पण हे सर्व ऐकल्यावर एक अत्यंत महत्त्वाचा आणि अस्वस्थ करणारा विचार मनात येतो. FSIचे हे नियम आणि तंत्रज्ञान शहरांना आकाशाच्या दिशेने नक्कीच नेत आहेत. पण आपण आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पाहत असताना आपल्या शहरांच्या जमिनीखालील जुन्या जलवाहिन्या, ड्रेनेज आणि रस्ते खरोखरच या वाढत्या इमारतींचा आणि लोकसंख्येचा भार पेलण्यासाठी सक्षम आहेत का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर फक्त काळच देऊ शकेल.
अगदी खरं आहे. तर यावर काय वाटतं, आपल्या शहरातल्या जुन्या पाईपलाईन्स या नव्या उंच इमारतींचा ताण पेलू शकतील का? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा. अशीच कायदे, जमिनीचे व्यवहार आणि सरकारी नियमांची खात्रीशीर व सोपी माहिती मिळवण्यासाठी इन्फो इन मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल तेही कमेंट करून कळवा. आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.